नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? वर्षभरासाठी लागणारा मसाला संपलाय आणि तोही बनवण्याचा प्लॅन करताय आणि तेही होळीनंतर मैत्रिणींनो. पण होळीनंतर तर मैत्रिणींनो मिरच्यांचे रेट भडकणार आहेत. म्हणूनच स्वाद मसाले घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास, डायरेक्ट शेतकऱ्याकडून, तेही कमीत कमी रेटमध्ये. मिरची जिल्ह्यात कुठेही नसेल अशी मिरची तुम्हाला स्वाद मसाले कमी रेटमध्ये घेऊन आले आहे. मग कधी करताय तुमचा प्लॅन चटणी बनवण्याचा? पण स्टॉक मर्यादित आहे, तर आजच या संधीचा फायदा घ्या. गोटखिंडीचे विजय भोईटे यांचे राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत यश, सांगलीत कांस्य पदकाने गौरव. महाराष्ट्र रायफल शूटिंग क्लब शांतिनिकेतन सांगली यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या खुल्या राज्यस्तरीय हौशी रायफल शूटिंग स्पर्धेत गोटखिंडी तालुका वाळवा येथील विजय शिवाजी भोईटे यांनी घवघवीत यश संपादन केलं. त्यांनी 10 मीटर एअर रायफल ओपन साइड प्रकारात पुरुष गटात तृतीय क्रमांक पटकावून कांस्य पदक आपल्या नावे केलं. या यशाबद्दल महाराष्ट्र रायफल शूटिंग क्लबचे अध्यक्ष गौतम पाटील यांच्या हस्ते विजय भोईटे यांना ब्रॉन्झ मेडल आणि प्रमाणपत्र प्रदान करून विशेष गौरव करण्यात आला. विजय भोईटे हे सध्या हुतात्मा किसन आहिर विद्यालय वाळवा येथे कला शिक्षक म्हणून कार्यरत असून ते दैनिक केसरीचे वार्ताहर म्हणूनही काम पाहत आहेत. क्रीडा क्षेत्रात त्यांनी यापूर्वीही रायफल शूटिंगमध्ये राज्यस्तरीय तर योगासन स्पर्धेत राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश मिळवून आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली आहे. शांतिनिकेतन येथे पार पडलेल्या या पुरस्कार वितरण समारंभास रामचंद्र पाटील, वाळवा तालुका नाभिक समाज संघटनेचे सचिव विश्वजित भोईटे, महाराष्ट्र रायफल शूटिंग क्लबचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आलेले खेळाडू उपस्थित होते. विजय भोईटे सरांच्या या यशाबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत असून संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.